नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक अतिसंभाव्य जी प्रश्नपत्रिका येऊ शकते 30 ते 40 मार्कसाठी जे क्वेश्चन येऊ शकतात तसे एक प्रश्नपत्रिका आपण काल बघितली. आज त्याचा दुसरा भाग म्हणजे दुसरी प्रश्नपत्रिका, ऍक्च्युली दुसरा भाग नाही म्हणता येणार की प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आज आपण बघणार आहोत. जर का कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा. ठीक आहे. आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 2 घेणार आहोत. जर का आमचे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, जेणेकरून अशा परीक्षेच्या काळात असे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ त्या लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. चला सुरू करूया आजची प्रश्नपत्रिका क्रमांक 2. संपूर्ण अतिसंभाव्य जे शक्य आहेत की असा पेपर येऊ शकतो, असा मी IBPS कशा पद्धतीने एक्झाम घेतं त्याचा विचार करून ही प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. चला पहिला प्रश्न बघा. एका वॉटर गिझरची किरकोळ किंमत 1265 आहे. किरकोळ किंमत म्हणजे त्याची सध्याची विक्री किंमत किती आहे? किरकोळ किंमत 1265 रुपये आहे. जर उत्पादकास 10% नफा, घाऊक विक्रेत्यास, घाऊक म्हणजे होलसेल व्यापारी, होलसेल ओके, विक्रेत्यास 15% नफा आणि किरकोळ विक्रेत्यास म्हणजे शेवटचा, हे बघा हा उत्पादक आहे, हा उत्पादक आहे. उत्पादकानंतर घाऊक आणि त्यानंतर किरकोळ, किरकोळ व्यापारी. आता किरकोळ किंमत दिली म्हणजे याच्यासाठी किंमत, याच्यासाठीची विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे. आणि किरकोळ विक्रेत्यास किती टक्के नफा होतो? 25% नफा असेल तर उत्पादनाची मूळ किंमत किती, म्हणजे उत्पादनाची मूळ किंमत म्हणजे उत्पादनाला किती खर्च आला ती किंमत आपल्याला विचारलेली आहे. ओके. आता बघा, जर इथून इथं जायचंय, इथून इथं जाताना काय आहे रे? 10% नफा. त्यानंतर इथून इथं जाताना काय आहे? 15% नफा. आणि किरकोळ व्यापारी तो जर का याला देतोय, कुणाला? ग्राहकाला देतोय, ग्राहकाला देतोय इथं, तर इथं काय आहे? 25% नफा आहे, 25%. आता मूळ उत्पादनाची किंमत जी मी मूळ उत्पादनाची किंमत मी जर का 100x मानली, 100x मानली, तर याच्यावरती पुढं या किमती आहेत आणि शेवटची जी किंमत आहे ती 1265 आहे. बघा, मग मी मूळ किंमत 100x मानतो. पहिल्यांदा याच्यावरती 10% नफा, 10% नफा म्हणजे विक्री किंमत होणार किती रे? 110 भागिले 100. त्याच्यानंतर 15% नफा घाऊक विक्रेत्यास म्हणजे 115 भागिले 100 गुणुले 25% नफा किरकोळ व्यापाऱ्यास म्हणजे 125 भागिले 100. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याची जी किंमत राहते शेवटी ती राहते किती होते? 1265 होते. आणि आपल्याला मूळ किंमत म्हणजे 100x ची किंमत तुम्हाला काढायची आहे. ओके, या 100ला 100 गेले, ठीक आहे, 100ला 100 गेले, 25 चौक 100 नाही, 25 चौक 100, 25 5 100, या शून्याला हे शून्य गेले. ओके, जे काही आता राहिलेलं आहे ते त्या साईडला घेऊया, एक्स सोडून त्या साईडला घेऊया सगळं. हा, 1265 गुणुले किती रे? हे भागाकाराला जे आहे 10 आणि हे गुणाकाराला आहे 4, ठीक आहे, हे 11, हे 115 आणि हे किती? 5, बरोबर. एक्स बरोबर. आता 11 भाग लावूया. 11 एके 11, 11 एके 11 उरला 1, 11 एके 11 उरले किती? 5, 11 पंचे 55, 115 ला 115 गेले, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 4 दोन्ही 8, x ची किंमत आली 8, म्हणजे 100x ची किंमत किती आली रे? 800 रुपये. 800 रुपये म्हणजे त्याची मूळ किंमत किती असावी? 800 रुपये. आलं का लक्षात? बघा, त्याची मूळ किंमत असावी 800 रुपये. क्लिअर आहे का? ओके, चला
पुढचा बघूया प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. चला काय म्हटलेलं आहे, एक नळ टाकीला 6 तासात भरतो, परंतु तळाशी गळतीमुळे ती 7 तासात भरते. तळाशी गळतीमुळे ती टाकी काय करते, 7 तासात भरते. टाकी भरल्यावर ती गळती किती वेळात टाकी रिकामी करेल? हे बघा 6 तासात. एक जो इनलेट आहे, इनलेट त्याला म्हणूया आपण, इनलेट 6 तासात भरतो, परंतु इनलेट आणि आउटलेट हे बघा तळाशी असलेल्या गळतीमुळे ती टाकी 6 तासात भरते. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का, इथं गळती पण सुरू आहे आणि भरायचं पण काम सुरू आहे, कारण 7 तासात भरते. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, गळतीमुळे टाकी कधी भरते का? याचाच दुसरा अर्थ काय आहे की इनलेट आणि आउटलेट दोन्हीही सुरू आहे, म्हणजे गळती पण सुरू आहे आणि त्याबरोबर भरायचं पण काम सुरू आहे, आणि त्याच्यामुळे 1 तास लेट होतोय. म्हणजे 6 तासात भरायची तिथं 7 तास लागतात. तर आता त्यांनी विचारलंय गळती त्या टाकीला किती वेळात रिकामी करेल? बघा 6 7 42. ठीक आहे, इथं आले 7, इथं आले 6. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की ही टाकी आहे, त्याच्यात 7 युनिट पाणी जातंय आतमध्ये, परंतु आत जाताना 7 युनिट पाणी जातं, परंतु तिथं 6 युनिट पाणी शिल्लक राहतं. याचा अर्थ 1 युनिट पाणी निघून जात असेल, म्हणजे आउटलेटची इफिशियन्सी आहे 1. आउटलेटची इफिशियन्सी किती आहे? 1. मग मला सांगा 42 एवढं पाणी भरायला 1 च्या स्पीडनं किती वेळ लागेल? 42 तास एवढा वेळ लागेल. कुठं आहे ऑप्शन? ऑप्शन ए. आलं का लक्षात? बघा क्लिअर आहे का? ओके, क्लिअर आहे का? ठीक आहे, चला पुढे बघा. पुढे बघा, राम एका विशिष्ट अंतरावर 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 15 मिनिटं उशिराने पोहोचतो. जर तो 4 किलोमीटर प्रति तासाने गेला तर तो 15 मिनिटं लवकर पोहोचतो. तर तो किती अंतर प्रवास करतो? 1 मिनिट लक्षात घ्या. समजा त्याला 10 ला पोहोचायचं आहे कुठेतरी, तो 15 मिनिटं उशिराने जातो म्हणजे 10 वाजून 15 मिनिटांनी जातो. तो 15 मिनिटं लवकर जातो म्हणजे 9 वाजून 45 मिनिटांनी जातो. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, त्याला लागलेल्या टाइम मध्ये कितीचा फरक आहे? 10:15 आणि 9:45 याच्यामध्ये अर्ध्या तासाचा फरक आहे. कळतंय का? अर्ध्या तासाचा फरक आहे. 10:15 आणि 9:45 याच्यामध्ये किती तासाचा फरक आहे? 10 तासाचा फरक आहे. याचा अर्थ वेळेतील फरक म्हणजे टाइम डिफरन्स T1 - T2 अर्धा तास आहे. किती तास आहे? अर्धा तास आहे. आता मला सांगा, जायला तो जातोय तेवढंच डिस्टन्स, येतोय तेवढंच डिस्टन्स, जातोय D एवढं डिस्टन्स, येतोय D एवढं डिस्टन्स, किंवा 4च्या स्पीडने गेला तर Dच डिस्टन्स जातोय आणि 3च्या स्पीडने गेला तरी Dच डिस्टन्स जातोय. दोन्ही वेळी किती डिस्टन्स जातो? तो D एवढं डिस्टन्स जातो. ओके, आता लक्षात घ्या, इथं जर तो 3 किलोमीटर प्रति तासाने गेला तर 15 मिनिटं उशिराने पोहोचतो, म्हणजे त्याला जास्त वेळ लागतो. आणि जर तो 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेला तर 15 मिनिटं लवकर पोहोचतो. म्हणजे याला जर का मी कितीच्या स्पीडने गेला? 3च्या स्पीडने गेला तर वेळ लागतो. 3च्या स्पीडने वेळ लागतो, बरोबर की नाही? वेळ जास्त लागतो. ठीक आहे, आणि 4च्या स्पीडनं वेळ कमी लागतो, बरोबर? मग वेळ जास्त आणि वेळ कमी याच्यातला अंतर अर्ध्या तासांचा आहे. दोन वेळेतला जो फरक आहे तो अर्धा तास आहे. मग मला सांगा टाइम बरोबर काय? टाइम बरोबर काय? डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग, वेळ बरोबर किंवा काळ बरोबर. मग मला सांगा, पहिल्यांदा उशिरानं जास्त वेळ घेतो म्हणजे D एवढं डिस्टन्स जातो आणि 3च्या स्पीडनं, नंतर D एवढं डिस्टन्स जातो 4च्या स्पीडनं, आणि या दोन वेळेमध्ये कितीचा फरक आहे? अर्ध्या तासाचा फरक आहे. टाइम बरोबर डिस्टन्स भागिले स्पीड, बरोबर का? हा, मग तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार काय? 4D - 3D भागिले किती? 4 त्रिक 12 बरोबर अर्धा तास. ठीक आहे, बे के बे, बेस आहे 12. दोन्ही मध्ये कितीचा फरक आहे? 3D आणि 4D मध्ये कितीचा फरक आहे? 1D. D बरोबर 6.
तर तो किती अंतर प्रवास करतो, तो किती अंतर प्रवास करतो रोज, तर 6 किलोमीटर एवढा अंतर प्रवास करतो. किती अंतर प्रवास करतो, तर 6 किलोमीटर एवढा अंतर प्रवास करतो. 2 स्टेपचं काम आहे फक्त. लक्षात आलं का? फक्त एवढं समजलं पाहिजे, 2 वेळेमध्ये कितीचा फरक आहे. ओके, चला बघा, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, चला मी हे फक्त गृहीत धरलेलं आहे की 10ला पोहोचायचं आहे त्याला. 10 वाजून 15 मिनिटं आणि 9 वाजून 45 मिनिटं याच्यामध्ये फरक कितीचा आहे? अर्ध्या तासाचा. 2 वेळेमध्ये अर्ध्या तासांचा फरक आहे. 2 वेळेमध्ये किती तासांचा फरक आहे? अर्ध्या तासांचा फरक आहे. ओके, चला 45 लिटरच्या मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:2 आहे. म्हणजे 45 मध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण किती आहे? 3:2 आहे. हे प्रमाण 9 साखरा करण्यासाठी किती पाणी घालावे लागेल? मला सांगा. 45 लिटर मिश्रण आहे, बरोबर. त्याच्यामध्ये दूध किती आहे? त्याच्यामध्ये दूध आहे 3/5. 3:2 आहे ना, 3:2 आहे दूध आणि पाणी यांचं प्रमाण. मग त्यात दूध किती आहे? 3 आहे 5 पैकी 45 मधून, बरोबर. 5 × 5 5 × 9 45, म्हणजे दूध आहे 27. आणि पाणी किती आहे? पाणी आहे 2/5 गुणिले 45. 5 × 9 45, 9 × 2 = 18. खरं तर हे तोंडी येतं 27 आणि 18. 3 आणि 2 5. 5 म्हणजे 45. 5 म्हणजे 45, 1 म्हणजे 9. 1 म्हणजे 9, तर 3 म्हणजे 27 आणि 2 म्हणजे 18, बरोबर. म्हणजे तिथं मुळात 27 आणि 18. दूध किती आहे आणि पाणी किती आहे बघा जरा. दूध भागिले पाणी 27/18, बरोबर. आता त्यांनी सांगितलंय हे प्रमाण त्यांना 9:11 करायचंय. किती करायचंय? 9:11. तर याच्यामध्ये पाणी किती मिसळावं लागेल? तर W एवढं पाणी मिक्स करतो मी. किती पाणी मिक्स करतो? कारण कुठल्या साईडला ऍड केलं पाहिजे मला? खालच्या साईडला ऍड केलं पाहिजे. करा. 9 × 9 9 × 27 तिरकस गुणाकार करा. 11 × 33 बरोबर 18 अधिक W बरोबर 33 - 18. W बरोबर किती आले? 15 लिटर. किती आले? 15 लिटर. 15 लिटर. ऑप्शन ब. समजलं का? बघा फक्त. क्लिअर आहे का? ओके, समजलंय का सांगा? ओके, चला. ओके, बघा. चला पुढे. एखादा व्यक्ती प्रवाहासोबत 8 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाविरुद्ध 6 किलोमीटर प्रति तास वेगाने नौका विहार करतो, तर प्रवाहाचा वेग किती? तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सी म्हणजे प्रवाहाचा वेग. तो किती आहे? डाऊनस्ट्रीम अधिक अपस्ट्रीम भागिले 2. सॉरी, डाऊनस्ट्रीम वजा अपस्ट्रीम भागिले 2. आणि बी बरोबर किती असतो? डाऊनस्ट्रीम वजा अधिक अपस्ट्रीम भागिले 2 असतो. पण आपल्याला प्रवाहाचा वेग विचारलाय. बरं, प्रवाहाच्या सोबत म्हणजे डाऊनस्ट्रीम किती आहे वेग? 8 आहे. प्रवाहाच्या विरुद्ध किती आहे वेग? 6. म्हणजे 8 - 6 भागिले 2 म्हणजे 2/2 म्हणजे 1 किलोमीटर प्रति तास. 1 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आहे. किती? 1 किलोमीटर प्रति तास. कळतंय का? डाऊनस्ट्रीम भागिले अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम वजा अपस्ट्रीम भागिले 2 हे आहे कशाचं? प्रवाहाचं उत्तर. म्हणजे प्रवाहाचं जे वेग आहे त्याचं हे सूत्र आहे. ठीक आहे. मी नदी आणि प्रवाह हा व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवलेला आहे. तो व्हिडिओ बघा पाहिजे तर, जर का तुम्हाला बेसिक याचं बघायचं असेल तर. चला. एका वडिलांचे वय त्यांच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेच्या 3 पट आहे. पण 20 वर्षानंतर त्यांचे वय त्या बेरजेच्या बरोबरीचे होईल, तर वडिलांचे वय किती? आता एका वडिलांचे वय, मी म्हणतो फादरचं जे एज आहे ते त्यांच्या मुलांच्या वयाच्या म्हणजे चिल्ड्रन 1 + चिल्ड्रन 2 यांच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजे मुलांची जी बेरीज आहे ती 1 आहे, तर वडिलांची बेरीज आहे 3. बर, पण ती 20 वर्षानंतर त्या
मध्ये काय होते, ती बेरीज वडिलांच्या वयाच्या बरोबरीने येते. मग कधी 20 वर्षानंतर, म्हणजे फादर प्लस 20. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, C1 प्लस C2 प्लस किती येईल रे? प्लस किती येईल सांगा बरं? प्लस 40 येईल. का बरं? याचं वय 20 न वाढेल, याचं वय 20 न वाढेल. 20 वर्षात या दोघांची वय 20-20 न वाढतील आणि या बेरजेमध्ये कितीचा फरक पडेल? 40चा फरक पडेल. तसं वडिलांच्या वयात 20 वर्षात 20चा फरक पडेल, पण मुलांच्या बेरजेमध्ये 40चा फरक पडेल आणि हे एकास एक होईल. किती होईल? एकास एक. लक्षात येतंय का बघा? याला जरा व्यवस्थित लिहितो आता. फादर अपॉन C1 प्लस C2 किती आहे? 3:1, म्हणजे 3:1 आहे. फादरचं वय किती आलं? 3x आणि मुलांचं वय किती आलं? म्हणजे फादरचं एज किती आलं? 3x आणि मुलांची बेरीज किती आली? x. या 3x आणि या x मध्ये मला सांगा 20 वर्षात कितीचा फरक पडेल? 20 वर्षात वडिलांचं वय 20 न वाढेल, परंतु मुलांची बेरीज असल्यामुळे ती 40 न वाढेल आणि त्याचं उत्तर एकास एक बनेल. तिरकस गुणाकार करा, x ची उत्तर तुम्हाला मिळेल. 3x चं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. 3x काय आहे? वडिलांचं वय आहे. 3x अधिक 20 बरोबर x अधिक 40. x ला इकडे घ्या, 2x मिळेल, 20 ला तिकडे टाका, 20 मिळेल, x चं उत्तर मिळेल 10. मग वडिलांचं वय किती आलं रे? f बरोबर 3x आहे ना, f बरोबर 3x म्हणजे 3 गुणिले 20 किती आलं? सॉरी, 3 गुणिले किती आहे? 10 आहे ना. 3 गुणिले 10 किती आलं? 60 वर्ष, 30 वर्षे. सॉरी, ते मी 20च डोक्यात ठेवलेलं. फादरचं वय, वडिलांचं वय किती आलं? 30 वर्षे. वडिलांचं वय किती आलं? 30 वर्ष. समजतंय का बघा? इथं खूप जण गोंधळ करतात, इथं 20च ऍड करतात. नाही तसं करायचं. दोघांची बेरीज आहे ना रे. आता दोघ जण आहे ए आणि बी. ए 20 न वाढल्यानंतर बी पण 20 न वाढणार ना. 20 वर्षात असं वाटून घेणार आहेत का ते, तू 10 न वाढ, मी 10 न वाढतो? नाही. लक्षात आलं? दोघं मिळून ज्यावेळी बेरीज आहे दोघांची, त्यावेळी ए चे 20 वर्ष वाढतील, बी चे 20 वर्ष वाढतील, एकूण 40 वर्ष वाढलेले असतील. चला, एका रकमेवर सरळ व्याजाने 3 वर्षासाठी गुंतवणूक केली. जर व्याजदरात 1% वाढ झाली असती तर 5100 रुपये अधिक व्याज मिळाले असते. तर मूळ रक्कम किती? एक मिनिट लक्षात ठेवा. ही मूळ रक्कम आहे, ही मूळ रक्कम आहे. ठीक आहे, ही मूळ रक्कम आहे. याच्यावरती आर एवढ्या दरानं मला मिळणारी रक्कम असेल. आता मला एक सांगा, इथं दरामध्ये 8%ची वाढ, सॉरी 1%ची वाढ झाली. मग 3 वर्षात किती टक्क्याची वाढ होईल? 3 वर्षात 3% वाढ होईल. सिंपल लॉजिक आहे. मग या 3% मुळे मला किती रुपये जास्त मिळाले? 5100 रुपये जास्त मिळाले. 3% म्हणजे 1% अधिक 1% अधिक 1%, प्रत्येक वर्षी 1% वाढत गेले. तर 3 वर्षात 3% वाढले आणि 3% वाढले म्हणून 5100 वाढले. याचाच अर्थ 3% म्हणजेच 5100 नसणार का सांगा? 3% म्हणजेच 5100 नसणार की नाही? 100% असणार. बरोबर. म्हणजे 1% म्हणजे किती रे? 1% म्हणजे किती? 3 1 3, 3 1 3, 3 3 21 किती? 1700. 1% म्हणजे किती? 1700. 1% म्हणजे 1700. तर मूळ रक्कम, ऑब्विसली मूळ रक्कम 100x असणार ना. मूळ रक्कम किती असते? 100x. मग 100% म्हणजे मूळ रक्कम म्हणजे किती रे? 1700 वर अजून 2 शून्य द्या. 1700 वर अजून 2 शून्य म्हणजे 1,70,000. मूळ रक्कम किती मिळाली मला? 1,70,000. संपलं. क्लिअर आहे का? तुम्ही बेसिक न सोडवायला याला भरपूर वेळ जाईल. तुम्हाला टेक्निक लक्षात आल्या पाहिजेत. ओके. कारण बघा ना, तुम्ही विचार करा, वर्षाला 1% वाढणार, बाकी कुठेही वाढवणार नाही. बाकी कुठेही मुद्दल तीच आहे. ठीक आहे, काळ तेवढाच आहे. वाढ कुठे झाली? फक्त दरामध्ये झाली. म्हणजे प्रत्येक वर्षी 1% दर वाढल्यामुळं
3% मला जास्तीचे मिळतील, मग 3% जास्त मिळतील तेच 5100 मिळणार आहेत. म्हणजे 3% म्हणजे 5100, 1% म्हणजे 1700, तर 100% म्हणजे 1,70,000. सिंपल आहे. चला बघा, एका त्रिकोणाच्या बाजूचे प्रमाण 1/2, 1/2, 1/2, 1/3, 1/4 हे असं प्रमाण आहे. कशाचं? A:B:C, ASBC असं हे प्रमाण आहे. आणि परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे A + B + C किती आहे? 52 आहे. तर सर्वात लहान बाजू किती असेल? तर सर्वात लहान बाजू किती असेल? आता अशा केस मध्ये काय करायचं? इथं छेद समान करून घ्यायचा. का छेद समान करून घ्यायचा? तर इथं छेद कट होऊन जातो. म्हणजे इथं 2, 3 आणि 4 चा छेद मला जर का समान करायचा असेल तर मला 12 करावं लागेल. मग याला 12 करताना याला कितीनं मल्टिप्लाय करणार? 6नं. याला कितीनं मल्टिप्लाय करणार? 4नं. आणि याला कितीनं मल्टिप्लाय करणार रे? 3नं मल्टिप्लाय करणार. छेद समान कट झाला, कारण भागाकारात समान छेद आहे, कट होणार ना, बरोबर? म्हणजे हे किती आलं? 6. गुणोत्तरामध्ये कधीही लक्षात ठेवा, A/B, C/B आणि E/B असेल तर B ला B कट होणार आणि रेशो हा वरचा नंबर येणार. लक्षात आलं? चला मग 6, 4, 3 ASBC काय आलं? 6, 4, 3. मग या तिघांची जी बेरीज आहे 6x, 4x, 10x अधिक 3x 13x. 13x A + B + C किती आहे? 13x बरोबर किती आहे? 52. x बरोबर किती आहे? 4. x बरोबर किती आहे? 4. x बरोबर 4 आहे तर सगळ्यात लहान बाजू कोण रे? 3x. तर 3 × 4 किती आले? 12. 3 × 4 किती आले? 12. तर सगळ्यात लहान बाजू किती आली? 12 सेंटीमीटर. सगळ्यात लहान बाजू किती आली? 12 सेंटीमीटर. समजतंय का? बघा. ओके, चला बघूया पुढे. जर A चे वेतन B च्या वेतनापेक्षा 25% ने अधिक असेल तर B चे वेतन A च्या वेतनाच्या किती टक्के आहे? आता मला सांगा, 1 मिनिट. A चं वेतन B च्या वेतनाच्या 25% अधिक आहे. A चं वेतन B च्या वेतनाच्या, म्हणजे B चं वेतन मी जर का 100x मानलं तर A चं वेतन 125x आहे, बरोबर? मग किती आलं हे? 25 चौक 100 आणि 25 5 125. मग तुम्हाला काय विचारलंय? किती टक्के कमी आहे? किती टक्के कमी आहे? म्हणजे पर्सेंटेज लेस बरोबर किती रे? या दोन्हीतला फरक x भागिले लेस असेल तर मोठावाला खाली, म्हणजे 5x खाली गुणुले 100% कमी आहे. म्हणजे 5 × 5, 5 दोन्ही 10, x ला x गेले. 20% काय असेल रे? 20% कमी असेल. 20% कमी असेल. आलं का लक्षात? बघा, एवढंच करायचंय. हे बघा, A चं वेतन B च्या वेतनाच्या 25% अधिक आहे. मग B चं वेतन मी मानताना 100 मानतो, त्याच्यापेक्षा 25% जास्त म्हणजे किती? 125. म्हणजे हे मी याच्यात घेतलं, फ्रॅक्शन मध्ये घेतलं ऍक्च्युली. ठीक आहे, 25 चौक 100, 25 5 125. ठीक आहे, 4 आणि 5 असं वेतन आलं. मग तुम्हाला पर्सेंटेज कमी काढायचंय. पर्सेंटेज कमी काय रे? दोन्हीतला फरक भागिले जास्त. पर्सेंटेज कमी म्हणजे काय? दोन्हीतला फरक भागिले जास्त गुणुले 100%. सिंपल, एवढं सिंपल आहे ते. आलं का लक्षात? बघा, चला बघा पुढे. एका रकमेवर अनुक्रमे 5%, 10%, 20% दराने 3 वर्ष चक्रवाढ व्याज मिळते. अंतिम रक्कम 16,632 रुपये असेल तर मूळ रक्कम किती? आता हे नफ्याचं एक्झाम्पल बघितलं, सेम एक्झाम्पल आहे. हे बघा, मूळ रक्कम आहे 100x. त्याच्यावरती पहिल्या वर्षी 5% वाढ आहे म्हणजे 105/100. दुसऱ्या वर्षी 10% वाढ म्हणजे 110/100. तिसऱ्या वर्षी 20% वाढ म्हणजे 120/100. बरोबर शेवटची जी रक्कम आहे ती 16,632 आहे. तर मूळ रक्कम तुम्हाला शोधायची आहे. मी मूळ रक्कम किती मांडली? मूळ रक्कम मानताना किती मांडली? 100x एवढी मांडली. राहू द्या, 100x ला तसंच राहू द्या. बाकीचं कट करून टाका. 1 2 1 2. ओके, चला अजून काय कट होईल? इथं 5 2 10, 5 1 5, 5 2 10, 20 कट झाले. इथं किती आले? 20, 20 12. आता सगळे त्या बाजूला घ्या. बाकी सगळे त्या बाजूला घ्या. जेवढे काय राहतात तेवढे सगळे त्या बाजूला घ्या. हा, 100x तेवढा इकडे राहू द्या, कारण मूळ रक्कमच काढायची आहे ना मला. हा, हे किती आले रे? 16,632 गुणुले 10.
गुणुले 10 गुणुले 100 भागिले हे किती आले 21 गुणुले 11 गुणुले 6. आता काय करूया आपण 11 भाग लावूया पहिल्यांदा. ठीक आहे 11 एके 11 11 एके 11 उरले किती 5 उरले बरोबर. 11 म्हणजे 55 उरले 1. 11 एके 11 उरले 2 आणि 11 दोन्ही 22. मला वाटतं 21 न भाग जाईल. 21 एके 21 21 सत्ते 147 उरले किती 21 सत्ते 147 उरले 4. 21 दोन्ही 42 जातोय भाग. 6 एके 6 6 एके 6 6 दोन्ही 12 किती आले रे 12च्या पुढे 1 2 3 0 12च्या पुढे 1 2 3 0 100x चं उत्तर किती आलं 100x चं उत्तर आलं 12,000. तर मूळ रक्कम किती असली पाहिजे रे 12,000. कॅल्क्युलेशन फास्ट करायचं 12,000. क्लिअर आहे का एकदा बघा क्लिअर आहे का बघा. चला पुढं हा हे आहे बघा DI आहे. खाली दिलेल्या तक्त्यात वेगवेगळ्या विक्रेत्यांनी वेगवेगळ्या दिवशी विकलेले मोबाईल फोन्स दर्शवलेले आहेत. तक्त्याचा नीट अभ्यास करा. ओके सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार दिलेले आहेत आणि दिलेले फोन म्हणजे विकलेले फोन दिलेले आहेत इथं. ठीक आहे मग दिवस ठीक आहे जाऊ दे चला बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण फक्त काय करूया हा सोमवारी लिहून घेऊया कारण पुढे लागणार आपल्याला. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार. कोण कोण आहे P आहे Q आहे R आहे S आहे T आहे. चला 40 90 मला ऍज इट इज लिहून घ्यावं लागेल. पेपरला तुम्ही नाही लिहायचं. मी तुम्हाला कालही बोललोय कारण ज्यावेळी DI टेबल असतो त्यावेळी लिहिण्याची काही आवश्यकता नाही पडत. परंतु मला इथं पुढं कॉपी करून घ्यायला लागणार कारण मी माझ्याकडे डेटा नाहीये पुढे जाऊन बरोबर. 36 46 आणि 18. ठीक आहे पुन्हा सांगतोय मी लिहून घेतोय याचा अर्थ तुम्ही पेपरला लिहित बसू नका. मला कॉपी करून पुढे घ्यावं लागेल ते. ठीक आहे चला पुढं गुरुवारी काय जरा रेषा मारूया इथं गोंधळ उडेल. हा गुरुवारी 28 12 13 64 69. ओके शुक्रवारी किती 50 16 28 लिहिताना फक्त गोंधळ होऊ नये बाकी काय नाही. बोलत बोलत काहीतरी वेगळं लिहिलं की पुढे जाऊन चुकण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. ठीक आहे आता शक्यतो नसावं काही चुकलेलं बघू. जर तसा असेल तर मला पुन्हा चेक करावं लागेल. बघू आता सध्या तरी लिहून घेतो. ठीक आहे बघू पुढच्या पुढं. ओके हा चला कॉपी. ओके चला पुढे बघा पहिला वाला हा पहिला वाला बघा. सोमवार रोजी P आणि R यांनी मिळून विकलेले मोबाईल्स P आणि R यांनी मिळून विकलेले सोमवारी कुणी P आणि R यांनी मिळून विकलेले मोबाईल म्हणजे 40 अधिक 80 120. आणि बुधवारी S आणि T यांनी विकलेले मोबाईल. बुधवारी कोण S आणि T यांनी विकलेले मोबाईल 12 आणि 58 0 6 आणि 1 7. ठीक आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे मग 120 आणि 70 मध्ये कितीचा फरक आहे तर 50 चा फरक आहे. 120 आणि 70 मध्ये कितीचा फरक आहे 50 चा फरक आहे. ठीक आहे या दोघांची बेरीज आणि त्यांच्यातला फरक तुम्हाला विचारलेला आहे. क्लिअर आहे का बघा. सोमवार रोजी P आणि R मिळून विकलेले बुधवार रोजी S आणि T यांनी मिळून विकलेले मोबाईल यांच्यातला फरक तुम्हाला विचारलेला होता. चला पुढे बघा. ओके Q ने मंगळवार व शनिवार मिळून जितके मोबाईल विकले
त्यांचे आर ने गुरुवार व रविवार मिळून विकलेल्या मोबाईलचे गुणोत्तर काय आहे? बर, क्यू न कुणी मंगळवार आणि शनिवार, क्यू न मंगळवार आणि शनिवार 92 अधिक 98, 8 इकडे टाकले तर हे 100 बनतील, 190 झाले, 190 झाले. बर, 190 झाले. आणि आर एन कोण कधी गुरुवार आणि रविवार, आर यांनी गुरुवार आणि कुठं रविवार. किती रे? 13 अधिक 47, इकडे टाका 50, 60, 60 होईल, शून्याला शून्य गेले, 19 6 नाही 19 6 कुठे आहे ऑप्शन? ऑप्शन क 19 6. ठीक आहे, बेरीज व्यवस्थित करा, गुणोत्तर अजिबात सुद्धा चुकणार नाही. लक्षात येत आहे का? बघा चला पुढे, पुढचा बघा, पुढे बघा. काय? बुधवार रोजी पी आणि यस यांनी मिळून विकलेले मोबाईल्स. पी बुधवार पी आणि यस, बुधवार रोजी पी आणि यस यांनी मिळून विकलेले मोबाईल हे रविवार रोजी टी ने विकलेल्या मोबाईलच्या किती टक्के आहे? रविवारी टी कुठे? रविवार टी 15. ओके, किती टक्के? आता 48 अधिक 12, 48 अधिक 12 किती आले? 60. 60 भागिले किती रे? 15 गुणुले 100%. म्हणजे 60 हे 15च्या किती टक्के? 15 चौक 60, 400%. किती टक्के? 400%. क्लिअर आहे का? किती टक्के? 400%. शांतपणे क्वेश्चन वाचायचा, आरामात, काहीही अडचण येणार नाही. चला पुढे बघा, पुढे बघा. हा, क्यू ने बुधवार रोजी, टी ने रविवार रोजी आणि यस ने सोमवार रोजी विकलेल्या मोबाईलची सरासरी. क्यू बुधवार, क्यू कुठं आहे? बुधवार. त्यानंतर टी रविवार आणि कोण? यस सोमवार. ठीक आहे. हा, 60 अधिक 27 अधिक 15 या तिघांची बेरीज, 7 आणि 5 12, 6 आणि 4 10, 102 भागिले किती रे? 3, कारण तिघांचं विचारलंय ना. 3 1 3, हा 3 त्रिक 9, उरला 1, 3 चौक 12, किती? 34. अरे एक मिनिट, ऑप्शन पुन्हा एकदा बघूया. क्यू ने बुधवारी बरोबर आहे. टी ने रविवारी 15 बरोबर आहे. आणि यस सोमवार बर, 7 आणि 5 12, अच्चलाला 1, 6 आणि 4 10, 3 त्रिक 9, 3 चौक 12. ठीक आहे, 34 बरोबर आहे. जाऊ द्या, चला त्याविषयी सोडून, 34 बरोबर आहे आपला ऑप्शन. आणि जर चुकला असेल तर मागून घेताना चुकलेला असेल, एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कळलं ना कसं काढायचंय, ऍव्हरेज कसं काढायचंय ते तरी. ओके, चला पुढे बघा. गुरुवारी बघा, गुरुवारी पी ने विकलेले मोबाईल्स विंडोज आणि अँड्रॉइड प्रकारात 3:4 प्रमाणात होते. तर त्याने विकलेले विंडोज फोन किती? पी ने गुरुवारी, गुरुवार कुठं आहे? 28. किती आहे? 28. 28 ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड केलं? 3:4 रेशो मध्ये डिवाइड केलं. विंडोज आणि अँड्रॉइड या प्रमाणात. मग त्यामध्ये विंडोज किती आहेत बघा? विंडोज आहेत 3. किती पैकी? 4 आणि 3 7 पैकी 28 मधून, म्हणजे 28 मधून 3 भागिले 7 एवढे विंडोज असणार आहेत. 4 7 चौक 28, 4 त्रिक 12, किती असणार आहेत रे? 12 फोन्स असणार आहेत. ते विंडोज प्रकारातले असतील. 12 फोन असतील, ते विंडोज प्रकाराचे असतील. लक्षात येतंय का? बघा, लिहिण्याचं तुम्हाला लिहिण्याची समज पाहिजे. लिहिण्याची समज असेल तर याला अजिबात वेळ लागत नाही. ओके, आणि पेपरची लेवल हीच असणार आहे. लिहून घ्या, तुम्ही लिहून घ्या. ओके, चला 45% 600 चे क्वेश्चन मार्क टक्के 480 चे हे 390 आहेत. तर क्वेश्चन मार्कचं उत्तर काय असेल? ठीक आहे, 45. आता या टक्केला हे 2 शून्य गेले. 45 गुणिले 6. आता 45 गुणिले 6 म्हणजे काय रे? 45 गुणिले 6 म्हणजे 90 गुणिले 3. हे लक्षात असू द्या तुम्हाला. 9 त्रिक 27, 270 अधिक किती?
क्वेश्चन मार्क भागिले 100 गुणिले 480 बरोबर 390. या 270ला तिकडे जाऊ द्या, या शून्याला हे शून्य घालवा तोपर्यंत. हा, क्वेश्चन मार्क गुणिले 48 भागिले 10 बरोबर किती रे? 390. 390 गुणिले 270 किती आले? 120 आले. किती आले? 120 आले. बरोबर. चला आता काय करूया आपण, क्वेश्चन मार्कला एकट्याला ठेवू, बाकीचे सगळे तिकडे घेऊया. ऍक्च्युली मला तिकडे घ्यायची सवय नाहीये, मी इथंच कट करतो. सिंपल. 24 2 48, 24 पंचे 120, बे के बे, बे पंचे 10, क्वेश्चन मार्क हे भागाकाराचे 5 तिकडे गेले, गुणाकाराला 5 वाचा 25. तर उत्तर किती आलं? 25. कळलं का? बघा कळलं का? या टक्केवारीला हे 2 शून्य गेले, 45 ची 6 पट म्हणजे 90 ची 3 पट 270, ती तिकडे गेली 120 आली. इथं उरली 48 भागिले 10. आता 48 ला भाग जातोय कितीनं? 24 न 120 ला भाग जातोय. 24 न 24 2 48, 24 पंचे 120, बे के बे बे पंचे 10 आणि 5 गेले तिकडं गुणाकाराला, आले 25. ठीक आहे. चला 65% 240 चे. बर 65% कितीचे रे? 240 चे. हे क्वेश्चन मार्क टक्के आहेत 150 चे आणि 210. 50 दोन्ही 100, 50 त्रिक 150, शून्याला शून्य गेले, 5 दोन्ही 10, 5 एके 5, 5 त्रिक 15, बे 12 24, 12 गुणिले 13. आता 12 गुणिले 13 तोंडी करू शकता. 144 अधिक 12 करायचं. 12 गुणिले 13 हे 12 ची 13 पट. कशी असते? 12 ची 12 पट 144 अधिक 1 पट 12 किती आली? 156. तोंडी येतं म्हणजे हे आले 156 अधिक 3x भागिले 2 बरोबर 210. 210 ऍक्च्युली हे न्यायला पाहिजे होते तिकडं. चला आता नेऊया. 3x भागिले 2 बरोबर 210 वजा, दाखवायचे नाही, दाखवत बसायचं नाही पेपरला, लगेच इकडं बाजूला वजाबाकी करायची. ठीक आहे. 44 आणि वरचे 10 किती आले रे? 54. 44 आणि वरचे 10 किती आले? 54. 3 एके 3, 3 एके 3, 3 8 24, 18 दोन्ही 36 किती आले? x बरोबर 36. x बरोबर 36. लक्षात आलं का? बघा. ओके चला पुढचा बघा. 2 भागिले 3 ऑफ किती? 1.2/5 ऑफ किती? 75% ऑफ 540 बरोबर क्वेश्चन मार्क. हा 2 भागिले 3 ऑफ, इथं काय करूया आधी हे सोडवूया मिक्स फ्रॅक्शन. 5 एके 5 अधिक 2 7, 5 एके 5 अधिक 2 7 गुणुले 75%, 75% 75 भागिले 100 गुणुले 540 बरोबर. ठीक आहे. चला आता 3 एके 3, 3 वाजे 15, 15 एके 15, 15 वाजे 75. सिंपल. 15 वाजे 75, शून्याला शून्य गेले, 5 एके 5, 5 दोन्ही 10, शून्याला शून्य गेले, काय उरलं शेवटी? 7 गुणुले 54 उरलं. 7 गुणुले 54 किती? 7 चोक 28, 7 5 35, 35 आणि 2 37, 378 किती आलं? 378. सिंपल. आलं का लक्षात? बघा. ओके डन. चला पुढे बघूया. हा 4.2/3 अधिक 7.1/6 वजा 5.2/9 बरोबर किती? चला आता मी काय करतो, इथं प्लस आहे म्हणजे आत पण प्लस, इथं प्लस आहे म्हणजे आत पण प्लस, इथं मायनस आहे म्हणजे आत पण मायनस. मिक्स फ्रॅक्शन मी शिकवलेलं आहे, ते जाऊन बघा पाहिजे तर व्हिडिओ. मिक्स फ्रॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मग इथं मी 4 अधिक 2/3 करतो, 7 अधिक 1/6 करतो, वजा 5 वजा 2/9 करतो. बरोबर. इथं 4 अधिक 7 वजा 5 अधिक 2/3 अधिक 1/6 वजा 2/9 बरोबर क्वेश्चन मार्क. मी सगळे वाले फ्रॅक्शन एका बाजूला घेतो आणि मी सगळे वाले इंटिजर एका बाजूला घेतो. ठीक आहे. सगळे वाले फ्रॅक्शन एका बाजूला. ठीक आहे. 7 आणि 4, 7 आणि 4 किती आले? 11, 11 वजा 5 किती आले? 6 अधिक
इथं 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 छेद समान करूया. 3, 6 आणि 9 चा एलसीएम येतो 18. याला 18 करताना याला 2 न गुणायला लागेल, याला 3 न गुणायला लागेल आणि याला 6 न गुणावं लागेल. छेद समान झाला 18, छेद समान झाला 18. 6 दोन्ही 12 आले, अधिक 3 एके 3 आले, वजा 2 दोन्ही 4 आले. बरोबर. चला 6 अधिक 12 आणि 3 15, 15 मधून 4 गेले 11 भागिले 18 भागिले 18. आता हेच कसं लिहिता येईल मला सांगा. तुम्ही याला कसं लिहिलं, 4.2/3 ला कसं लिहिलं, 4 अधिक 2/3. मग 6 अधिक 11/18 ला कसं लिहिणार, 6.11/18 आणि 6.11/18 म्हणजे हे बघा इथं आहे ऑप्शन 6.11/18. कळतंय का मी मिक्स फ्रॅक्शन कशा पद्धतीने सोडवतोय, कळतंय का. मी स्प्लिट केलं, सगळे मिक्स फ्रॅक्शन स्प्लिट केले आणि साधे नंबर जे नॉर्मल नंबर आहेत ते नॉर्मल नंबर मध्ये ऍड केले आणि अपूर्णांक अपूर्णांकामध्ये ऍड केले. ओके चला बघूया पुढचा. एक मिनिट, हे समजलंय का बघा, स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या. ओके चला पुढे बघा. आता इथं बेरीज करत असताना एक नियम पाळायचा, पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचा फक्त. इथं किती आहे 555.05, 55.50, 5.55, इथं आहे 5 आणि 0.55. पॉइंटच्या खाली पॉइंट फक्त द्या. 5 आणि 5 10 आणि 5 15. ओके 5 10 15, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16. इथे किती आले 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20 आणि 1 21. ठीक आहे. हा 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 5 आणि 1 6, 621.65. पहिलाच ऑप्शन आहे बघा 621.65. पॉइंटच्या खाली पॉइंट द्या, तुम्हाला उत्तर तुमचं भेटून जाईल. आलं का लक्षात. चला पुढचा बघा. हा आता हे आहेत बघा समीकरण आहेत. पहिला प्रश्न समीकरणाचा. चला काय आहे, 8x चा वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 आणि तिकडे काय 5y चा वर्ग अधिक 14y वजा 3 बरोबर 0. बर चला 8 त्रिक 24, 8 त्रिक 24. 24 चे असे दोन भाग करा की ज्याची ऍडिशन 10 आली पाहिजे, ज्याची बेरीज 10 आली पाहिजे. 6 चौक 24, 6 चौक 24. आता मधल्याचं ऑपोजिट साइन दोन्हीला आणि भागिले किती 8 भागिले 8. हे आलं उत्तर. चला इकडचं 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. 15 चे असे दोन भाग करायचे की ज्याची वजाबाकी 14 आली पाहिजे. म्हणजे 15 1 15 वजाबाकी 15 वजा 1 14 येते की. मोठ्या या मधल्याचं साइन लहान नंबरला द्या आणि त्याच्या ऑपोजिट साइन दुसऱ्या नंबरला द्या, कारण वजाबाकी जर का असेल तर एकाला बेरीज असते एकाला वजाबाकी असते. भागिले 5 करा, भागिले 5 करा. चला 5 न इकडं गुणायचं आणि 8 न तिकडं गुणायचं. 5 न इकडं गुणा. चला 5 सक 30, 5 चौक 20. चला आणि 8 न तिकडं गुणा. 8 15 × 120 पण कसले वाले वजा आणि 8 × 8, 8 × 8. चला 30 120, 30 मोठा 30 8, 30 मोठा 20 120, 20 मोठा 20 8, 20 मोठा. बरोबर. यातला प्रत्येक जण तिकडच्या प्रत्येकाबरोबर कंपेअर करायचा आहे आणि हे चारही मिळून काय सांगतात, x इज ग्रेटर दॅन y. x इज ग्रेटर दॅन y. लक्षात आलं का बघा. हे सगळे मिळून सांगतात x इज ग्रेटर दॅन y. ओके डन. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. ओके पुढचा प्रश्न 12 त्रिक 36. 36 चे असे दोन भाग की ज्याची बेरीज 13 आली पाहिजे. मग किती 9 चौक 36, 9 चौक 36. मधल्याच्या ऑपोजिट साइन दोन्हीला आणि भागिले 3, भागिले 3. बस ठीक आहे. 20 1 20, 20 चे असे दोन भाग की ज्याची बेरीज 9, 4 पंचे 20. मधल्याच्या ऑपोजिट साइन दोन्हीला भागाकाराला काहीही नाही. का बरं, y वर्गचा कोइफिशियंट किती आहे, एकच आहे केवळ. हे जी मी काय बोलतोय हे जर का समजत नसेल तर प्लीज बेसिकचे व्हिडिओ जाऊन बघा, गरजेचे आहेत. कारण 5 मार्कचा टॉपिक आहे हा, 1-2 मार्कचा टॉपिक नाही. याला हलक्यात घेऊ नका.
चला 3 न तिकडे गुणा, चला -9 -4 आणि इथं 3 न गुणलं तर किती आलं, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. चला आता काय करूया, कंपॅरिझन करूया. -9 -12 -9 मोठे, -9 -15 -9 मोठे, -4 -12 -4 मोठे, -4 -15 -4 मोठे. हे सगळे मिळून काय सांगतात रे, x इज ग्रेटर दॅन y. हे सगळे मिळून सांगतात x इज ग्रेटर दॅन y. ओके, क्लिअर आहे का बघा एकदा. ओके, क्लिअर आहे. चला पुढे बघूया. ओके, अरे एक मिनिट इथं लक्ष द्या. एसीचं उत्तर निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं 5 एक्के 5 -5 एसीचं उत्तर निगेटिव्ह आहे. आणि इथं 1284 -84 एसीचं उत्तर इथं पण निगेटिव्ह आहे. एसीचं उत्तर निगेटिव्ह आहे तर एकाचं उत्तर पॉझिटिव्ह एकाचं उत्तर निगेटिव्ह. एसीचं उत्तर निगेटिव्ह तर एकाचं उत्तर पॉझिटिव्ह एकाचं उत्तर निगेटिव्ह. मग मला सांगा, इकडचा पॉझिटिव्ह इकडच्या निगेटिव्ह पेक्षा मोठा असेल आणि इकडचा पॉझिटिव्ह इकडच्या निगेटिव्ह पेक्षा मोठा असेल, हे असं तुम्हाला काय करणार आहे, रिलेशन संबंध सांगता येणार, संबंध सांगता येणार नाही. कधीही असली एक्झाम्पल सोडवायची नाहीत. शेवट याचे फॅक्टर्स पडायचे नाहीत. अरे मी शिकवलंय तुम्हाला, एसी निगेटिव्ह दोन्हीकडचा असेल तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह येणार आहे. इथं संबंध कधीही अशा केसमध्ये कधीही संबंध प्रस्थापित होत नाही. त्यामुळं आपल्याला डायरेक्ट उत्तर सांगता येतं अशा केसमध्ये. आलं का लक्षात. बघा या टाइपचे एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत त्या पण वेळी. चला x³ बरोबर 216 म्हणजे x बरोबर किती आला रे, फक्त पॉझिटिव्ह 6. एक लक्षात ठेवा, x³ कोइफिशियंट x³ बरोबर 216 हा जर का पॉझिटिव्ह असेल, x³ बरोबर -216 असता तर x बरोबर -6. परंतु x³ बरोबर पॉझिटिव्ह 216 असेल तर x बरोबर फक्त पॉझिटिव्ह 6 हे बरोबर आहे. तुम्हाला प्लस आणि मायनस एका वेळी यायला हे वर्ग नाहीत, हे क्यूब आहेत. आणि क्यूबच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं, वजाचा घनमूळ वजा असतं आणि अधिकचं घनमूळ अधिकच असतं. लक्षात आलं का. त्यामुळं हे फक्त कारण इथं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे उत्तर फक्त पॉझिटिव्ह येणार. इथं बघूया 2 × 78 2 × 78 चे असे 2 भाग करायचे की ज्याची बेरीज 25 आली पाहिजे. 2 × 78 काय येईल, चला 2 गुणिले आपण काय करूया, याला अजून फोडूया, 4 न फोडूया, 4 एक्के 4 आणि किती उरले 3, नाही 4 न भागच जात नाही बरं 2 बेत्रिक 6 आणि पुढचे 39 म्हणजे काय येईल 39 येईल. पुढं 2 गुणिले 2 गुणिले 13 त्रिक 39 13 त्रिक 39 बेदुनी 4 4 त्रिक 12. अरे येतंय की किती 12 गुणिले 13 156 आणि 12 अधिक 13 25. मधल्याच्या ऑपोजिट साइन दोन्हीला, मधल्याच्या ऑपोजिट साइन दोन्हीला भागिले 2 भागिले 2. आता इकडे किती आहे 6, ते भागाकाराचं 2 इकडे आणा गुणाकाराला, किती आलं 6 दोन्ही 12 आलं. हे 12 हे 13, 12 ला 12 इक्वल आणि 12 आणि 13 मध्ये 13 मोठे. म्हणजे हे सगळे मिळून काय सांगतात रे, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. आले का लक्षात, आले का लक्षात बघा. ओके ओके चला बघा पुढचा प्रश्न बघा. चला 5x चा वर्ग अधिक 5 गुणिले 48 5 गुणिले 48 5 गुणिले 12 चौक 48 12 चौक 48 किंवा 6 8 48 6 गुणिले 8 करूया. ओके चला ज्याची बेरीज 31 आली पाहिजे, ज्याची बेरीज 31 आली पाहिजे. ओके नाही चला 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 8 5 त्रिक 15 8 दोन्ही 16 आले की 15 आणि 16 ज्याची बेरीज 31 आहे. 15 आणि 16 ज्याची बेरीज 31 आहे. मधल्याच्या ऑपोजिट साइन दोन्हीला, मधल्याच्या ऑपोजिट साइन दोन्हीला भागिले किती 5 भागिले 5. आलं का लक्षात बघा. 3 गुणिले 42 मी याचा गुणाकार करत बसणार नाही, वेळ जाणार तो. 21 गुणिले 2
3 दोन्ही 6, 6 गुणिले 21 येतं की किती येतंय रे 6 आणि 21, 6 आणि मधल्याच्या ऑपोजिट साइन दोन्हीला 21 आणि 6 ची बेरीज येते 27. ठीक आहे आणि गुणाकार येतोय एवढा बरोबर भागिले 3 भागिले 3 बर भागिले 3 भागिले 3 अरे 3 न भाग जातोय दोन्हीकडे पण 3 एके 3 3 दोन्ही 6 आणि 3 एके 3 3 7 21 आणि 5 न फक्त तिकडे मल्टिप्लाय करा काय बाकी करू नका हे वजा 15 वजा 16 5 न तिकडे मल्टिप्लाय करा किती आले 5 दोन्ही 10 आणि 5 7 35 5 7 35 चला आता कम्पेअर करूया 15 आणि 10 मध्ये वजा 15 आणि वजा 10 मध्ये वजा 10 मोठे वजा 15 आणि वजा 35 मध्ये वजा 15 मोठे म्हणजे काय आलं इथं संबंध सांगता येत नाही लक्षात आलं का संबंध सांगता येत नाही ओके डन क्लिअर आहे का बघा ठीक आहे चला पुढे बघूया चला आता शेवटचे 5 प्रश्न आहेत बघा शेवटचे 5 प्रश्न आहेत हा चला 5 8 12 18 27 आणि क्वेश्चन मार्क आणि काय रे क्वेश्चन मार्क चला याच्यामध्ये कितीचा फरक आहे 3 चा फरक आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे 4 चा फरक आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे 6 चा फरक आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे 9 चा फरक आहे ओके बर मग पुढे काय पॅटर्न बसतोय नाही अजून एकदा फरक एकदा बघा इथं 1 चा फरक आहे इथं 2 चा फरक आहे ओके इथं 3 चा फरक आहे म्हणजे फरक वाढत चाललाय एक न फरकाचा फरक आहे इथं 1 न फरक वाढत चाललाय बघा 1 2 3 इथं किती फरक असेल रे 4 मला सांगा 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9 आणि 4 13 म्हणजे इथं काय असेल सांगा बरं 27 अधिक 13 27 अधिक 13 हे किती आले 50 किती आले 50 30 40 सॉरी किती आले 40 50 नाही 40 ऑप्शन ब फरकाचा फरक आहे ओके चला बघा पुढचा प्रश्न 2 10 30 68 130 क्वेश्चन मार्क हा दुप्पट वगैरे आहे का नाही फरकच बघूया पहिल्यांदा 8 चा फरक आहे 20 चा फरक आहे 38 चा फरक आहे 70 आणि 130 मध्ये 70 आणि 130 50 60 62 चा फरक आहे 62 चा फरक आहे फरकाचा फरक एकदा बघूया 12 चा फरक आहे त्यानंतर इथं कितीचा फरक आहे 18 चा फरक आहे पुढे कितीचा फरक आहे बघा बरं पुढे कितीचा फरक आहे 40 24 चा फरक आहे ओके म्हणजे 12 चा पाडा नाही 6 चा पाडा आहे 6 दोन्ही 12 6 त्रिक 18 6 चौक 24 इथं पुढे किती असणार 6 पंचे 30 8 अधिक 12 20 20 अधिक 18 38 38 अधिक 24 62 62 अधिक 30 92 मग पुढे काय वाढत चाललंय म्हणजे किती 130 अधिक 92 2 9 आणि 3 किती 12 हे 222 कुठे आहे का ऑप्शन आहे चला किती आलं ठीक आहे फरकाचा फरक आहे दोन्ही मध्ये पण ओके काय हरकत नाही ठीक आहे चला बघा पुढचा हा किती 142 133 115 88 आणि क्वेश्चन मार्क 88 आणि क्वेश्चन मार्क चला पुढं फरकच चेक करूया इथं कितीचा फरक आहे 9 चा फरक आहे म्हणजे 9 न काय झाला कमी झालेली संख्या 9 न कमी झालेली संख्या पुढे 15 आणि 15 30 आणि वरचे 18 न कमी झाली संख्या 18 न कमी झाली वरचे 12 आणि 15 27 27 न कमी झाली संख्या ओके म्हणजे 9 न कमी झाली 18 ने कमी झाली 27 न कमी झाली पुढे 36 न कमी होणार म्हणजे 88 वजा 36 2 आणि 5 किती उरले 52 म्हणजे ऑप्शन पुढचा काय असेल रे क्वेश्चन मार्कच्या पुढे काय असेल 52 क्वेश्चन मार्कच्या पुढे काय असेल 52 ओके चला
पुढे बघूया. ओके, 3, 8, 18, 38, 78 आणि क्वेश्चन मार्क. बर, पहिला फरकच बघूया, एवढे काय वाटले नाहीत. ठीक आहे, 5 चा फरक आहे, 10 चा फरक आहे, 20 चा फरक आहे, 40 चा फरक आहे. पुढं 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 दोन्ही 40, 40 दोन्ही किती 80, म्हणजे 78 अधिक 80, 8, 7 आणि 8 15, 158. ऑप्शन अ, 158 ऑप्शन अ. कळतंय का? फरक दुप्पट होत गेलाय. फरक काय होत गेलाय? दुप्पट होत गेलाय. चला, आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा. 6, 3, 3, 6, 24. हा काय प्रकार आहे? खाली उतरला आणि परत वाढत गेला तर ही 0.5 ची सिरीज अशी होते. 0.5 ची सिरीज अशी होते, खाली उतरते, स्टेबल होते, परत वाढत जाते. म्हणजे इथं काय करूया, गुणूया किती 0.5 न. 0.5 न गुणला, 6 ला जर का 0.5 न गुणलं तर 3 येतं. इथं किती न गुणलं, 1 न गुणलं. इथं किती न गुणलंय बघा, 2 न गुणलं. इथं 6 चौक 24. याचा अर्थ पट काय होत चालली आहे रे, पट दुप्पट होत चालली आहे. म्हणजे अर्ध्याची दुप्पट 1, 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4. आता पुढचा काय असेल रे, थांबा, क्वेश्चन मार्क. 4 ची दुप्पट किती 8, 24 गुणुले 8 पुढचा असणार आहे. मग 24 गुणुले 8, 24 8 192, 24 8 192. ऑप्शन ड. क्लिअर आहे का? एकदा बघा. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीनं हे आजचे 30 क्वेश्चन होते. मी म्हंटल चला 30 क्वेश्चन घेऊया आज. ठीक आहे, 30 40 30 घेतले तरी काय हरकत नाही, बेस्ट आहे. कारण प्रत्येक तुम्हाला फक्त टाईप लक्षात आलं पाहिजे. पेपरला हेच प्रश्न येणार आहेत, लक्षात घ्या. आणि अशाच टाईप मध्ये येणार आहेत, अशाच बंच मध्ये येणार, 5-5 च्या बंच मध्ये येणार आहे. अरिथमेटिक 10 ते 15 मार्कला तुम्हाला मिळणार बघायला. लक्षात ठेवा, याच पॅटर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल. IBPS असाच क्वेश्चन घेतं, क्वेश्चन पेपर घेतं. लक्षात येतंय का? जर आमचे प्रयत्न आवडत असतील, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला अपडेट मिळून जाईल. आणि सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करेना तुम्ही, सबस्क्राईब करा. बघून जाऊ नका प्लीज, सबस्क्राईब करा. आम्हाला मोटिवेशन मिळतं पुढच्या व्हिडिओसाठी, 100% मोटिवेशन मिळतं. याच्यामध्ये कुठल्याही पैशांची अपेक्षा आम्ही केलेली नाही. हे सगळे व्हिडिओज आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देत आहोत. ठीक आहे, चला आजच्यासाठी आपण इथं थांबूया. अशा रोज क्वेश्चन पेपर आपण घेऊन येऊया. ठीक आहे, फक्त तुम्ही एक काम करायचं आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला आजच्यासाठी इथं थांबूया. मी रजा घेतो. उद्या भेटू आपण पुढच्या प्रश्नपत्रिके सहित. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.